इतर तीनच्या गटात न बसणारी संख्या खालीलपैकी कोणती? आता जर तुम्हाला सांगितलं होतं मी पाठीमागच, जर तुम्ही व्यवस्थित वर्ग, वर्गमूळ, घनमूळ आणि पाडे वगैरे पाठ असेल तर तुमच्या ह्या गोष्टी लगेच लक्षात यायला पाहिजे. या प्रश्नाचं उत्तर काय असेल ते बघा. आता जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर हे कशाच्या जरी कोणत्या संख्येच्या स्क्वेअरच्या जवळ आहे, वर्गाच्या जवळ आहे. जर तुम्ही बघितलं हे व्यवस्थित, हे पण कोणत्या संख्येच्या वर्गाच्या जवळ आहे आणि हे पण कोणत्या संख्येच्या वर्गाच्या जवळ आहे. बरं किती जवळ आहे हे जर म्हटलं तर मी जर म्हणलो तुम्हाला 13चा वर्ग, जर 13चा वर्ग 169 येतो तर मग हे किती ना कमी आहे? तर 1 ना कमी आहे. काय किती जवळ आहे असं जर तुम्ही विचारलं तर कितीचा वर्ग आहे आपल्याला माहिती आहे. हा 13चा वर्ग किती येतो? 169 येतो आणि हे 1 ना कमी येतं. चला याकडे बघा. आता 17चा वर्ग किती? 17चा वर्ग किती असं विचारलं तर किती येतोय? 289. किती? 17चा वर्ग 289. बघा आता जर त्यामधून 1 वजा केला तर किती येते? 288. चला इथपर्यंत हा तुम्ही सोबत. यामध्ये बघा जर तुम्ही 21चा वर्ग केला, 21चा वर्ग केला तर 21चा वर्ग किती येतो? 21चा वर्ग येतो 441 आणि त्यामधून जर 1 वजा केलं तर किती येते? 440. आणि आता जर ही संख्या बघितली तर 262 म्हणजेच काय? आता बघा नाही ती कोणत्या संख्येच्या वर्गाच्या जवळ आहे. जर समजा तुम्ही जर 17चा वर्ग बघितला, 17चा वर्ग किती येतोय? 289. आणि जर तुम्ही 16चा बघितला तर 256. म्हणजे ह्या संख्येच्याही जवळ नाही आणि ह्या संख्येच्याही जवळ नाही. म्हणजे ह्या तीन संख्या त्या एखाद्या संख्येच्या वर्गाच्या 1 ना पाठीमागं आहे. म्हणजेच 441 कशाचा आहे? 21चा. 289 कशाचा आहे? तर 17चा. आणि 169 कशाचा आहे? तर 13चा. अशा प्रकारे हे आपले उत्तर असणार आहे. तर उत्तर काय म्हणजे यामध्ये गटात न बसणारी संख्या कोणती? तर 262 आहे. बघा व्यवस्थितरित्या मी तुम्हाला पुन्हा वारंवार ह्याच गोष्टी सांगतोय की तुम्ही वर्ग, वर्गमूळ, घनमूळ जर तुमच्या पाठ असेल तर तुम्हाला काही गोष्टी एकदम इझी होऊन जातात. हा पुढचा प्रश्न बघा. आता बघा यामध्ये काय दिलेलं आहे. हे व्यवस्थित जर नंबर तुम्ही झूम करून बघितले, जर ह्या नंबरला व्यवस्थित जर तुम्ही झूम केलं तर तुम्हाला लक्षात येईल हे की काय आहे. एक 16 आहे आणि एक 25 आहे. एक 16 आणि एक 25 या संख्येलाही जर व्यवस्थित झूम केलं तर 36 आणि 49 वेगळे दिसेल तुम्हाला. या संख्येला जर झूम केलं तर 64 आणि 81 दिसेल आणि ह्या संख्येला जर झूम केलं तर 50 आणि 25 दिसेल. बघा आता हे जे 16 आहे त्याचं वर्गमूळ जर घेतलं तर किती येतं? 4, याचं 5, याचं 6, याचं 7, याचं 8 आणि या संख्येचं 9, या संख्येचं येत नाही आणि याचं 5 येते. म्हणजे बघा यामध्ये संख्या कशा होत्या? 5, 6, 7, 8, 9 आणि पुढची ही ह्या संख्येला 50चं वर्गमूळ निघत नाही. म्हणजे 50 ही पूर्ण वर्ग संख्या नसल्यामुळे त्याचं वर्गमूळ निघत नाही. जरी वर्गमूळ निघत असेल तर ते काय निघणार? पॉइंट मध्ये निघणार. आता बघा म्हणजेच ह्या जर संख्येला आपण झूम केलं तर यामध्ये आपल्याला काय दिसतंय? 2 वेगवेगळ्या संख्येचे वर्ग दिसत आहेत. 2 वेगवेगळ्या संख्येचे काय दिसतं आपल्याला? वर्ग दिसत आहेत. म्हणजेच ही जी संख्या आहे ती काय गटात न बसणारी संख्या आहे किंवा ही संख्या विसंगत घटक आहे. काय आहे? तर विसंगत घटक आहे. अशा प्रकारे हे आपण व्यवस्थित याला जर बघा व्यवस्थित याला झूम केलं. बरं झूम जरी केलं तरी आपल्याला वर्गच जर संख्येची माहिती नसेल तर मग आपण वर्गमूळ कुठून काढणार? जर वर्गमूळ वर्ग जर व्यवस्थित पाठ नसेल तर वर्गमूळ कधी आपल्या लक्षात येणार? आणि त्या संख्या लपलेल्या संख्या आहे ह्या कधी गोष्टी लक्षात येणार? हे जर आपल्याला लक्षात यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला बेसिक गोष्टी असणं गरजेचं आहे. बेसिक गोष्टींची पूर्णतः माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. आता पुन्हा तोच प्रश्न आला. वर्ग कुठपर्यंत पाठ आहे आणि घन कुठपर्यंत पाठ आहे? तर जर ही संख्या बघितली तर कितीचा घन येतो? तर 5चा घन आहे. ही संख्या कितीचा घन आहे? तर 8चा घन. आणि ही किती आहे? तर 9चा घन. म्हणजेच आता तुम्हाला सांगतो 1चा घन किती? तर 1, 2चा 8, 9चा घन 729 आणि 10चा घन किती येतो? तर 1000 येतो. अशा प्रकारे हे गण आहे. आता बघा
जर तुम्ही बघितलं ते 512 आहे, इथं 512 कशाचा 8चा घन आहे. आता तुम्हाला जर 512 कोणत्या संख्येचा घन आहे हेच जर माहिती नसेल तर तुम्ही घनमूळ कधी काढत बसणार, किंवा ही संख्या कोणत्या संख्येचा घन असू शकतो हे का तुम्ही असं थोडं अंदाजे थोडंच गोष्टी लक्षात येत असत्या. त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. बघा आता 729 बघा, ही पण अशी वेगळी संख्या दिसते जोपर्यंत तुम्हाला ती लक्षात असत नाही. बरं 729 अजून काय आहे तर 729 27चा वर्ग पण आहे. 729 काय आहे तर 729 27चा वर्ग पण आहे आणि 9चा काय आहे तो वर्गमूळ पण आहे. बघा आता पुढचं, ह्या संख्येचं वर्गमूळ निघतं, ह्या संख्येचं निघतं, ह्या संख्येचं निघतं, ह्या संख्येचा वर्ग निघतो. काय निघतो? वर्ग निघतो, वर्गमूळ निघत नाही. म्हणजेच ह्या सर्वच्या सर्व संख्यांचं वर्गमूळ आपण काढू शकतो, ह्या संख्येचं काढू शकत नाही, किंवा ही पूर्ण वर्गमूळ संख्या नाही, घन संख्या नाही, त्यामुळे आपल्याला काढता येत नाही. म्हणजेच यामध्ये विसंगत घटक कोणता आहे तर 256 आहे, कारण या संख्येचा वर्गमूळ घनमूळ काढता येत नसल्यामुळं या सर्व तिन्ही संख्येचं घनमूळ आपल्याला काढता येतं. 125 अशा प्रकारे दिलेला आहे आपल्याला हा प्रॉब्लेम. आता बघा हे लिहित्या वेळेसच असं कुठेतरी क्लिक होऊन जातं की यामध्ये काय दिलेलं आहे. आता बघा जर मी इथं बघितलं 4चा वर्ग 16 आणि 4चा घन काय येतोय 4चा घन 64 येतोय. 5चा वर्ग 25 आणि 5चा घन किती तर 5चा घन किती 125. अशा प्रकारे जर बघितलं तुम्ही मग इथं काय असलं पाहिजे 3चा घन किती असला पाहिजे 3चा वर्ग किती असला पाहिजे 9 आणि 9चा घन 3चा घन किती 27. म्हणजेच इथं 10च्या ऐवजी जर 9 असतं तर आपलं आयुष्य कसं झालं असतं एकदम सुरळीत आणि सुखी आयुष्य झालं असतं. पण त्यांनी किती दिलं 10 दिलेलं असल्यामुळं आपल्याला थोडंसं आयुष्यात अडचणी आल्या होत्या, पण आपण त्या दूर केल्या. बघा आता पुढचा प्रश्न, बघा कशाच्या जवळ आहे का असं दिसतं का. जर 82 जर बघितलं तर 82 कशाच्या जवळ आहे, ही संख्या बघितली ही कोणत्या संख्येजवळ आहे का, किंवा ही. जर ह्या दोन जर बघितल्या तर ही काय आहे 9चा वर्ग आणि अधिक 1, किंवा जर हे बघितलं तर 16चा वर्ग आणि 16चा वर्ग वजा 1. पण जर ही संख्या बघितली तर ह्या संख्येमध्ये असं काही येत नाही, किंवा या संख्येच्या आसपासही काही येत नाही. मग जर तुम्ही ह्या नंबरला व्यवस्थित जर झूम केलं, जर मी ह्या 82 ला जर व्यवस्थित झूम केलं तर मला काय दिसतंय 8 आणि 2 दिसतंय. जर मी ह्या 273 ला जर झूम केलं तर मला 27 आणि 3 दिसतंय. मला जर ह्या 644 ला मी जर झूम केलं तर मला हे काय दिसतंय 64, आणि हे जर मी याला केलं तर 25 आणि 5 असं दिसतंय. मग बघा यामधून मला एक गोष्ट क्लिअर होते की ती म्हणजे काय 2चा घन काय येतोय तर 2चा घन 8 येतोय. चला इथं 3चा घन काय येतोय तर 3चा घन 27 येतोय. आणि यामध्ये जर बघितलं तर 4चा घन किती तर 4चा घन 64. म्हणजेच इथं काय अपेक्षित होतं 5चा घन असणं अपेक्षित होतं, पण इथं काय आहे तर 5चा वर्ग आहे. म्हणजे 5चा जर इथं 125 असतं तर आपलं उत्तर म्हणजे यामध्ये वेगळा घटकच नसता. पण इथं काय आहे याचा घन घेतला तर 4चा घन किती तर 4चा घन 64, 3चा घन किती तर 3चा घन 27, 2चा घन घेतला तर 2चा घन किती तर 2चा घन 8. अशा प्रकारे आहे. आता बघा म्हणजेच इथं ही संख्या काय असणार आहे तर ही विसंगत घटक असणार आहे, किंवा हे गटात न बसणारी संख्या कोणती असेल तर ही संख्या असणार आहे. अशा पद्धतीने हे आपल्याला सॉल्व्ह करायचं होतं. पण ह्या गोष्टी कधी लक्षात येतात जेव्हा आपल्याकडे आपलं बेसिक पूर्ण क्लिअर असेल. वेगवेगळ्या प्रकारचे जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करसाल तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी कळायला सोप्या जातात. बघा आता पुढचा प्रश्न बघा, जर मी 1चा घन घेतला, काय म्हणतो मी 1चा जर घन केला आणि अधिक हा 0 जर आपण त्यामध्ये ऍड केला तर किती येतं 1 येईल. बरोबर. यामध्ये बघा जर 2चा घन केला आणि हा जर 1 ऍड केला तर किती येईल 2चा घन किती 8 अधिक 1 म्हणजे किती येईल 9. आता यामध्ये बघा 3चा घन अधिक हे 9, 3चा घन आणि 9 जर केलं
तर किती येतंय? 3चा घन किती? 27 अधिक 9 म्हणजे किती? 36. चला, म्हणजे इथं किती असणं अपेक्षित होतं आपल्या लॉजिक नुसार? तर 36 असणं आपल्याला आवश्यकता होती, पण इथं किती आहे? 37 आहे. तर आपण इथं ठेवून बघू, 36 ठेवून बघू, म्हणजे आपण जो विचार करतोय तो बरोबर आहे का आपल्याला लक्षात येईल. इथं किती? 4चा झालता. इथं जर बघितलं, इथं 3चा झालता. इथं 4चा जर घन घेतला आणि त्यामध्ये जर ही संख्या आपण जी नवीन घेतलेली ती संख्या जर ठेवली, मग 36 ठेवली, 4चा घन 64 प्लस 36 किती? 100. म्हणजेच आपलं जे आपण विचार करतोय ते लॉजिक बरोबर आहे. चला, अजून एक कन्फर्म साठी काय करता येईल? आपल्या इथपर्यंत जरी आलं आपलं उत्तर येऊन जातं, तर कन्फर्मेशन साठी काय? तर 5चा घन अधिक ही संख्या, 5चा घन अधिक ही संख्या म्हणजे 100, म्हणजे 125 अधिक 100 आणि म्हणजे किती होतंय? 225. अशा रीत्या आपलं उत्तर येऊन जातं. म्हणजे जिथं वेगळा जो घटक आहे किंवा विसंगत घटक कोणचा आहे? तर 37 आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? 37 असणार आहे. म्हणजे ऍक्च्युली ते उत्तर आहे, पण ते चुकीचं आहे. यांचा गुणाकार करून बघू. ह्या संख्येचा गुणाकार करून बघू. हे किती? 7 गुणिले 3. 7 गुणिले 3 किती होते? 21. ह्या संख्येचा 8 झूम केल्यानंतर काय दिसतंय? 8 गुणिले 3 आणि मग ते काय होईल? 8 गुणिले 3 काय होईल? 8 गुणिले 3 24. या संख्येला जर झूम केलं तर हे काय आहे? 3 गुणिले 8 म्हणजेच किती? 24. आणि ह्या जर संख्येला आपण झूम केलं तर काय दिसतंय? 4 गुणिले 6. 4 गुणिले 6 म्हणजेच किती? 24. म्हणजे आपण जर त्या डिजिटची जर किंवा त्या अंकाची जर आपण त्या स्थानाची जर आपण जर हे केली, त्यांची गुणाकार जर केला, तर ह्या संख्येचा 24 येतो, ह्या संख्येचा 24 येतो आणि ह्या संख्येचा पण 24 येतो. ही एकमेव संख्या आहे की तिचं काय येतंय? 21 येतंय. म्हणजेच गटात न बसणारी संख्या कोणती? तर 73 हे आहे. बघा, आता ह्या प्रश्नाकडे वाटलंच तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर येतं का? जर मी ह्या संख्येला 1 ने गुणलं, 4ला जर 1 ने गुणलं तर किती येतं? 4 1 4. जर ह्या संख्येला मी 4ला जर मी 3 ना गुणलं, किती? 4ला जर मी 3 ना गुणलं तर किती येतंय? 4 गुणिले जर 3 केले तर किती येते? 12. जर मी 4 रेफरन्स ठेवला, इथं 4 ठेवला, इथं 4 ठेवला, अशी कोणती संख्या आहे की जिला 4 ने गुणलं तर 24 येतं? तर 6ला जर 4 ने गुणलं तर किती येतं? 24. म्हणजे काय येईल? हे 6 4. आता बघा, 28ला किती गुणलं तर 7 चोक 28 म्हणजे 7 चोक 28 आणि 36ला काय येईल? 4 9 36. अशा प्रकारे येईल. मध्ये बघा, 4 न तर सर्व संख्येला गुणलेला आहे आपण. इथं बघा, 1 3 7 आणि 9. इथं काय येतंय? इथं 6 येते. इथं जर बघितलं तर सर्व विषम संख्या आहेत. विषम संख्या 1 3 7 आणि 9 हे काय आहेत? विषम संख्या आहेत. ही संख्या कोणती आहे? तर समसंख्या आहे. बर, चला बघा, 1 नंतर 3 येतं, 3 नंतर काय यायला पाहिजे? किंवा त्यानंतर 7 येतं, 7 नंतर 9 येतं. जर 1च्या नंतर 3 आणि 3च्या नंतर जर 5 असतं तर एकदम मस्त झालं असतं, कारण मग त्यानंतर 5 नंतर 7 ही येतं आणि 9 ही येतं. म्हणजेच इथं जर 4 गुणिले 5 असते म्हणजे 20 असते. ह्या संख्येच्या ऐवजी जर 24च्या ऐवजी जर 20 असते तर एकदम मस्त झालं असतं. कसं? तर मस्त झालं असतं. तर मग या संख्येमध्ये वेगळा घटक कोणता आहे? तर तो कोणता आहे? तर 24 आहे. अशा प्रकारे आपण हे याला सॉल्व्ह करू शकतो. चला, पुढचा प्रश्न बघा. आता या संख्या जर बघितलं तुम्ही, आता बघा, ह्या संख्येमधून ही संख्या वजा करून घेऊ आपण. जर या संख्येमधून ही वजा केली तर किती येते? 38. या संख्येमधून हे केलं तर किती येते? 30. या संख्येमधून हे केलं तर किती येते? 30. आणि ह्या संख्येमधून हे केली तर काय येते? तर किती येते? 10. बघा, ह्या संख्येला 10 ने भाग जातो, ह्या संख्येला 10 भाग जातो, ह्या सर्व संख्येला काय होतं? 3 संख्येला काय होतोय? 10 ने भाग जातो. पण ह्या संख्येला 10 ने भाग जात नाही. काय? ह्या संख्येला 10 ने भाग जातो, ह्या संख्येला 10 ने जातो, ह्या संख्येला 10 ने जातो, ह्या संख्येला जातो,
पण ह्या एकमेव संख्या अशी आहे की त्याचा ह्या दोन संख्येचा आपण फरक घेतला की त्याला 10 ने भाग जात नाही. चला बघा, किंवा आपण अजून वेगळ्या शब्दात जर सांगायचं जर म्हटलं, किंवा जर तुम्ही 36 ला 6 ने भाग दिला तर 6 येतं, जर 32 ला 2 ने भाग दिला तर 18 येतं, जर 15 ला 5 ना भाग दिला तर किती येतं? 3 येतं. त्याचप्रमाणे इथं 42 ला 4 ने भागत जात नाही. 42 ला 4 ने भागत जात नाही, म्हणजे ह्या संख्येला पूर्ण भाग जातो, ह्या तिन्ही संख्येला पूर्ण भाग जातो, ह्या संख्येमध्ये पॉइंट मध्ये उत्तर येईल. म्हणजे जर 42 ला जर आपण 4 ने जर भागितलं तर मग ते 4 1 4, 4 1 4, इथं किती राहिले? 2 ला भाग जातो का? तर नाही. मग काय घेतलं आपण? 0. मग इथे किती? 2 ला भाग जातो का? नाही. तर मग किती? इथं 5, म्हणजे 10.5 येईल. आणि हे सर्वच्या सर्व काय येते? पॉइंट मध्ये येते का? तर नाही. ही एकमेव अशी संख्या आहे ती पॉइंट मध्ये येते. म्हणजे तुम्ही वजाबाकीच्या हिशोबाने जर गेले तरी तेच आपल्याला उत्तर भेटतं, किंवा जर आपण भागाकाराच्या जरी कन्सेप्टने गेलो तरी आपल्याला वेगळी संख्या सेमच भेटते. म्हणजेच यामध्ये विसंगत घटक कोणता असेल तर यामध्ये विसंगत घटक हा आहे पहिल्या क्रमांकाचा. बघा आता या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, जर आपण ह्या दोघांचा फरक काढून घेऊ, ह्या दोघांचा फरक काढून घेऊ किती येतोय. जर यामधून जर आपण केलं तर हे किती फरक येतो? 3 आणि 3 6 आणि 10 16. पहिल्याच किती येतोय? 16च येतोय. दुसऱ्याचा बघा, आता लहान संख्या प्लस मध्ये येते की मायनस मध्ये आपण हे नंतर बघू. जर बघा ही मायनस मध्ये येईल. जर याचा जर बघितला तर ही किती? 55. 55 म्हणजे किती? 6 6 आणि 10, म्हणजे दुसऱ्याचा पण किती होतोय? 16. यामध्ये यांचा बघा, तिसऱ्याचा बघा आता 17 आणि 23, 3 आणि 3 6, आणि जर यांचा बघितला तर यांचा किती येतोय? 17. आता बघा ह्या प्रश्नामध्ये काय लॉजिक असेल, आता तुम्ही विचार करा आणि सांगा. बघा आता यामध्ये काही वेगळं काही असं लॉजिक नाही. हे जे सर्व नंबर येतात, आता हे जर बघितलं तर हा कोणता नंबर येतोय? हा सम नंबर येतोय. हा पण सम येतोय आणि हा पण सम येतोय. डिफरन्स फक्त हा जो डिफरन्स येतोय तो काय येतोय? विषम येतोय. म्हणजे ने यामध्ये काही असं काही वेगळं काही एवढं मोठं नंबर दिसतं काय वेगळं काही दिलेलं नव्हतं. फक्त आपल्याला फरक बघायचा होता आणि फरक काय येतोय ते बघायचं होतं फक्त. तर हा 16 विषम संख्या आहे, 16 विषम सम संख्या आहे, 16 सम आणि 6 पण सम संख्या आहे. 17च कोणती संख्या आहे? तर विषम संख्या आहे. आता काय दिलेलं आहे आपल्याला? 4 वेगवेगळे ग्रुप दिलेले आहे. बरं, 4 ग्रुप पैकी 3 ग्रुप त्यांचं म्हणणं आहे की ते एका याच्यामध्ये आहे, एका सिरीज मध्ये आहे. आता फक्त एकच असा आहे की त्यामध्ये तो सिरीज मध्ये नाही. बरं ठीक आहे. 3 आणि याच्यामध्ये 8चा फरक येतोय, यामध्ये 2चा येतोय आणि यामध्ये कितीचा येतोय? तर 4चा येतोय. चला यामध्ये बघा, यामध्ये किती येतोय? 7 2 आणि हे किती? 18 2 36 आणि 1 म्हणजे 19चा. आता जर हे सर्वच्या सर्व बघितल्यानंतर एक गोष्ट इथं लक्षात येते की हा जो पूर्णच्या पूर्ण जो ग्रुप आहे, हा पूर्णचा पूर्ण ग्रुप कोणता आहे? तर विषम संख्येचा ग्रुप आहे. हा पण जर विचार केला तर हा पण कोणता आहे? विषम संख्येचा ग्रुप आहे. या संख्येमध्ये हा जो आहे तो समसंख्या आहे. कोणती आहे? 18 समसंख्या आहे. म्हणजे यामध्ये काही विषमही संख्या आहे आणि काही समही संख्या आहे, अशा प्रकारे आहे. म्हणजेच सर्व जर बघितलं तर विषम संख्यांचा ग्रुप बनतोय. ह्या सर्व विषम संख्या आहे, ह्या सर्व आहे, ह्या सर्व आहे. मग यामध्येच विषम आणि सम आहे. म्हणजेच आपला वेगळा जो घटक असणार आहे तो घटकांचा ग्रुप कोणता असेल तर हा असणार आहे. पुढचा प्रश्न बघा आता आहे. यामध्ये बघा आता आपण काय करू? एक सोडून बघू. यामध्ये जर बघितलं तर कितीचा फरक येतोय? 1.5चा फरक येतोय. यामध्ये जर बघितलं तर कितीचा फरक येतोय? 2.5चा फरक येतोय. यामध्ये जर बघितलं तर कितीचा फरक येतोय? पुन्हा 1.5चा फरक येतोय. यामध्ये जर बघितलं तर कितीचा फरक येतोय? अर्धा जर टाकला 7 आणि हे अजून 2 म्हणजे इथं पण 2.5चा येतोय. आता इथं बघूया आपण कितीचा फरक येतोय. तर 5 6 म्हणजे किती? हे 1.5चा फरक येतोय. आणि इथं जर बघितलं तर कितीचा येतोय? 3 3.5चा फरक येतोय. म्हणजे
इथं अडीचचा येत होता, इथं अडीचचा येतोय, मग इथं पण अडीचचा यायला पाहिजे होता. काय, इथं पण अडीचचा फरक यायला पाहिजे होता. म्हणजे जर इथं 9 आणि 2.5 जर 11.5 असते तर आपल्या सर्वच्या सर्व गोष्टी व्यवस्थित झाल्या असत्या. म्हणजेच इथं वेगळा घटक कोणता आहे तर 12.5 हा आहे. यामध्ये काय 12.5 हा काय आहे, वेगळा घटक आहे. कारण इथं अडीचचा फरक होता, इथं अडीचचा आहे, इथं अडीचचा. जर 11 पॉईंट असतं, 11.5 असतं तर पुढच्या संख्येमध्ये पण फरक किती येतोय, एक सोडली आपण समजा असं जर विचार केला तर इथं पण किती येतोय, अडीचचा फरक येतोय. पण कधी जर 11.5 असेल तर, म्हणजे इथं वेगळा घटक कोणता आहे तर 12.5 हा आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, चौथा ऑप्शन असणार आहे. यामध्ये जर बघितलं तर याला 2 ने गुणलं आणि 1 ऍड केलेला असेल, सॉरी 1 ना गुणून 1 यामध्ये काय केलेलं आहे, अधिक केलेला आहे. 1 ना गुणलं आणि 1 काय केला, अधिक केलेला आहे. यामध्ये 2 ने गुणून 2 काय केलेलं आहे, अधिक केलेलं आहे. 3 2 6 आणि 2 8. यामध्ये जर बघितलं तर काहीतरी वेगळंच होतंय. म्हणजे यामध्ये जर बघितलं तर 8 2 16 किंवा 8 त्रिक 24, सॉरी एकच मिनिट, 8 त्रिक यामध्ये 1 ना गुणलं, यामध्ये 2 ला गुणलं, यामध्ये जर 3 ना गुणलं तर 8 त्रिक 24 आणि इथं किती अधिक 4 होत आहेत. म्हणजे इथं 1 2 इथं 4. बरं ठीक आहे, अजून आपल्या लॉजिक कळेपर्यंत आपण पुढं पुढं जात जाऊ. 28, आता इथं 1 ना गुणलं, इथं 2 ना गुणलं, इथं 3 ना गुणलं, इथं किती गुणावं लागेल, मग 4 न गुणावं लागेल. जर याला आपण 4 ने गुणवलं तर 30 चौक 60 होते. 30 चौक 60 होते. हे कितना कमी आहे, 2 ना कमी आहे. म्हणजे 2 ना कमी असल्यामुळं मग 4 गुणिले 2 किती 8, म्हणजे 120 मधून 8 गेले किती 112. म्हणजे 28 गुणिले 4 जर केलं तर किती येतं, 112 येतं. आणि यामध्ये आपल्याला काही ऍड केलेलं आहे की त्यांनी, काहीही ऍड केलेलं नाही. बरं चला, जर या संख्येच्या ऐवजी जर काही वेगळी संख्या असते, बघा आता इथं मला थोडासा डाऊट याच्यामुळे येतोय की प्लस इथं 1 केलेला आहे, इथं 2 केलेला आहे, इथं 3 असायला पाहिजे होतं माझ्या म्हणण्यानुसार. इथं किती आहे तर 4 होतं. मग बघा आपण जर इथं 3 केलं, जर इथं 3 केलं म्हणजे किती होईल, 8 त्रिक 24 आणि 24 आणि 3 किती 27 ठेवून बघू आपण. 27 ठेवून बघू म्हणजे आपल्याला काही गोष्टी क्लिअर होतात का बघू. बघ 27 जर ठेवलं, 27 ला जर 4 ने गुणलं तर 27 चोक किती, 27 दुने 54 आणि 27 दुने 54 आणि पुढचे 54 आणि 54 किती 108. 54 आणि 54 किती होते 108 आणि प्लस 4 म्हणजे इथं 1 केलेला, इथं 2 केलेला आहे, इथं आपण 3 घेतलं तर 27 आलं. मग इथं गुणिले 4 आणि प्लस 4 केलं तर गुणिले 4 केल्यानंतर किती येते 108 आणि त्यामध्ये जर 4 केले तर 112. मग चला इथपर्यंत आपलं ठीक आहे. चला आता 112 नंतर जर याला 112 ला 5 ने गुणलं तर याला 5 ने गुणल्यानंतर किती येईल 5 6 आणि त्यामध्ये जर 5 ऍड केले तर 5. अशा पद्धतीने आपलं येऊन जाईल. म्हणजे इथं 28 हा काय आहे तर वेगळा घटक आहे. 28च्या ऐवजी काय असायला पाहिजे होतं तर 28च्या ऐवजी इथं काय असलं पाहिजे होतं 27 असलं पाहिजे होतं. म्हणजेच वेगळा घटक कोणता आहे तर 28 हा आहे. चला शेवटचा प्रश्न बघा. बघितल्यावरच काही गोष्टी क्लिअर होत असेल तर चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुमची आता दूरदृष्टी थोडीशी वाढते असं तुम्हाला लक्षात येईल. बघा आता सुरुवातीच्या काळामध्ये जितक्या गोष्टी आपल्याला शक्य होईल, म्हणजे हे पॉसिबिलिटी आहे का, हे ह्या गोष्टीची शक्यता आहे का, हे असं करून बघितलं असं होऊ शकतं का, अशा वेगवेगळ्या पद्धती आपण त्यामध्ये काय करू शकतो ऍड करू शकतो. पण एक्झामला आपण तिथं जाऊन या गोष्टी करू शकत नाही. म्हणजे तिथं गेल्यावरही करू शकतो, पण तिथं गेल्यानंतर प्रश्नाकडे बघितल्यानंतरच लक्षात यायला पाहिजे की असं असं होऊ शकतं. म्हणजे मग त्या गोष्टीवर आपल्याला काय करता येतं ट्रायल आणि एरर करता येते. पण जर आपण आपल्याला माहिती असलेल्या सर्वच पद्धती त्यावर लावित बसलो तर आपला पेपर बाजूला राहील आणि आपला एकच प्रश्न पण होणार नाही. कारण बुद्धिमत्तेमध्ये काही अशी एक मेथड अशी काही नसती. यामध्ये आपल्याला आपलं लॉजिक स्वतःहून डेव्हलप करावं लागतं. आता बघा मला बघितल्यानंतर लक्षात येतं की हे काय झालेलं आहे, याला 2 ने भाग दिला किंवा याचे अर्धे किती आहे, याचे अर्धे किती होते, याचे अर्धे होते 15 15 20 याचे अर्धे होते. बर 15 20 म्हणजे 1520 जर अर्धे केले, 1520 जर अर्धे केले तर ते किती होते
हे किती होईल 7 हातचा आला 1 6 0 म्हणजे ते किती होते 720 होते. 720 चे जर मी सॉरी 760 चे जर मी अर्धे केले 706 चे जर अर्धे केले तर 760 चे अर्धे केल्यानंतर इथे किती येईल 3 हातचा आला 1 8 आणि हे 0 जशाल तसं आणि इथे किती आहे तर इथं किती आहे 390. जर 390 च्या ऐवजी जर 380 असतं आणि 380 ला जर मी 2 ने भाग दिला तर हे किती येतं 1 हा चालला 1 म्हणजे 9 आणि 0 म्हणजे हे पण बरोबर आहे. म्हणजे 390 च्या ऐवजी काय असणं गरजेचं होतं तर 390 च्या ऐवजी जर 380 असतं तर मग आपल्याला काहीतरी वेगळा विचार करावा लागला असता. म्हणजेच इथं किती ऑड मॅन आउट कोणता आहे किंवा वेगळा घटक कोणता आहे तर 390 हा आहे. बघा आता वर्गीकरणाचा जर आपण पार्ट बघितला तर वेगवेगळे प्रश्न घेऊन त्या कसं लॉजिक लागन त्यामध्ये पण आपण सॉल्व्ह करता करता वेगवेगळे लॉजिक लावून बघितलेले आहे. आता काम तुमचं बाकी आहे, प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागणार आहे की कशा कशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस करून त्यापर्यंत आपलं अजून लॉजिक डेव्हलप करता येईल. वर्गीकरण जर बघितलं तर तो आपला पार्ट कंप्लीट झालेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय बघू तर पुढच्या लेक्चरमध्ये वर्ण वर्गीकरण किंवा अल्फाबेट आपण क्लासिफिकेशन ते बघूया. आज इथं आपण ह्या लेक्चरचं थांबू. थँक्यू.